ॲक्च्युली बघायला गेला की कनाल ग्राममध्ये आलो तुम्ही. फुटाणे साहेबांना त्रास होता त्यांना डायबिटीसचा. त्यासाठी मी प्रोडक्ट थोडंसं दिलतो. त्याच्याबद्दल काय त्यांना जानकारी म्हणजे चांगलं वाटलंय ते त्यांना विचारण्यासाठी आलोय की त्यांच्याशी संवाद साधतो. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव आपलं? शिवाजी बाळकुंटे. हां हां. कुठल्या गाव सर? कनगला. कनालला. बरं. तुम्हाला काय त्रास होता? शुगरचा त्रास होता. किती वर्षापासून होता? 2013 पासून. 2013 पासून होता. बरं. 2013 पासून तुम्ही काय काय घेत होता? काय फक्त इन्शुरन्स घेत होता. इन्सुलिन घेत होता. किती युनिट घेत होता? 39 युनिट एक वेळा घेत होता. दोन वेळा. सकाळी 30 युनिट आणि संध्याकाळी 30 युनिट. 39 असं 2 वेळा घेत होता. बरोबर. मग त्याच्यानं तुम्हाला काय त्रास होत होता? अंग धुंदी, पावलात मुंग्या, हे ते सगळं अंग जाम होतं. सगळं त्रास होत होता. साईड इफेक्ट होत होता. साईड इफेक्ट. पण त्याच्यामुळे झाल्यानंतर ना तुम्हाला हे पामोसा कंपनीचं तुम्हाला कोण सल्ला दिला तुम्हाला? सुनील खाडे सरांनी तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही हे सगळं प्रोडक्ट औषध सगळं घ्यायला लागलाय. काय काय घेता आता तुम्ही? आता फक्त नोनी आणि ते कुठला याने काय एसएन नोनी, डायबोविन आणि डायबोन कॅप्सूल, अश्वगंधा, त्रिफळा आणि गोक्षूर हे सगळं घेतल्यामुळं तुम्हाला काय बरं वाटतं का? एक नंबर आता ऍक्शन चांगला आला. ते व्यायाम करायला चालू आहे. सगळं चांगलं आहे. किती दिवसापासून तुम्ही घ्यायला? 10 दिवसात 2 आता 8 तारखेपासून चालू आहे. 8 मागच्या ह्याच्यामध्ये मे 8 तारखेपासून चालू होतं तुमचं मेडिसिन घ्यायला चालू केलंय. आता 7 तारीख आज. 7 तारीख. उद्याला 8 तारखेला. उद्याला 8 तारीख 1 महिना होतोय. जून 8 ला तुम्हाला 1 महिना होतोय. त्याच्यात तुम्हाला काय फरक वाटतंय? आता निम्मे 1 नंबर झाले. काय फरक वाटतंय? पहिला काय वाटत होतं? काय सगळं अंग धुंद होते, सोंद होतो सगळं. आता सगळं क्लिअर आहे. रगत वाहिनी सगळं क्लिअर आहे. आता काय अडचण करली काय नाही. कुठल्याही प्रकारचं कुठलं अडचण नाही आहे. अडचण काही नाही. आणि दिसायला एकदमच पुढच्या ताटातली भाकरी दिसली जरा दिसायला क्लिअर झालाय. फरक पडलाय भरपूर. शुगर जास्त असल्यामुळे इन्सुलिन घेत असताना तुमच्या डोळ्यावर सुद्धा तुम्हाला परिणाम झालेला होता. पण ते सुद्धा तुम्हाला भरपूर क्लिअर झाले. भरपूर. मला सांगा, असं तुमच्यासारखं असंख्य लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकाल? आम्हाला चांगलं झालं. व्यवस्थित चांगलं आहे. औषध चांगलं आहे सांगा लागलाय. आता परत तुम्ही घरात पण तुमच्या मिसेसना पण घेतले. त्यांना कसं काय वाटते बरं? त्यांना आता 4 दिवस झाला. आता इथनं पुढे चालू गेलाय आता. बरं, ठीक आहे. तुम्ही आतापर्यंत आम्हाला काय जी माहिती दिला त्याबद्दल तुम्हाला आभार आहे. थँक्यू सर.